महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता 3 नातवांचा राजकीय ठसा उमटण्याची शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे। आणि हे 3 नातू कोण खरं तर ते सांगायला नको। पार्थ पवार, सुजय विखे पाटील यांचे पुत्र आणि तिसरं जे नाव आहे ते म्हणजे आदित्य ठाकरे। पण आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार का हा खरा प्रश्न आहे। खरं तर लोकसभेच्या रिंगणातच आदित्य ठाकरे उतरणार आहेत असं कळतंय, कारण आपल्याला माहितीये पार्थ पवार मावळमधून उभे राहणार आहेत आणि सुजयसाठी एवढा मोठा सगळा महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते ढवळून निघालं आणि आदित्य ठाकरे हे आता निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार अशी चर्चा आहे। लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर मध्य मुंबई किंवा पश्चिम मुंबईतून आदित्य ठाकरे लोकसभा निवडणूक लढतील अशी कार्यकर्त्यांमध्ये देखील चर्चा आहे। उत्तर मध्य मुंबई जो आहे तो हा मतदारसंघ भाजपकडे आहे, तर उत्तर पश्चिम हा शिवसेनेकडे कीर्तीकरांचा हा मतदारसंघ आहे आणि शिवसेनेसाठी सुरक्षित देखील मानला जातो। आणि म्हणूनच याच मतदारसंघात आदित्यना उतरवलं जाईल अशा चर्चांना आता उधाण आलंय। परंतु शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या फेटाळून लावलेल्या आहेत। संजय राऊत नेमकं काय म्हणाले पाहूया। बाळासाहेब ठाकरे निवडणूक कधीच लढले नाही, पण त्यांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणावरती कायम प्रभाव ठेवला। उद्धव ठाकरे निवडणुका लढले नाहीत, त्यांची पण तीच भूमिका राहिली। आणि मला असं वाटतं की त्याच परंपरेचा वारसा आज तरी आदित्य ठाकरे चालवत आहेत, पण ते तरुण आहेत, राजकारणाच्या नवीन आखाड्यामध्ये ते उतरलेले आहेत, जुने झालेत। शेवटी हा तरुणांचा निर्णय असतो, पण मला वाटतं ठाकरे कुटुंबाचीच परंपरा ते पुढे चालवतील। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।